Hello students, welcome to our channel Venkatesh Education and Samskruti. In today's videos, we are going to skip the homework of Navneet Holiday book, class first. As usual, please like the video, share it with your friends and subscribe to the channel. Question first, rhyming words. Jet rhymes. Color the words that rhyme with jet red. Color all other words blue. बघा इथे आपल्याला सांगितलंय जेट या शब्दासाठी जे राइम्स आहेत म्हणजे यमक जुळणारे शब्द आहेत त्यांना आपण रेड लाल रंगाने रंगवायचे आहेत आणि बाकीचे जे शब्द आहेत ते ब्ल्यू रंगाने आपल्याला काय करायचे रंगवायचे आहेत. मग बघा इथे आपण जेट JET जेट. मग बघा इथे वेट बेट मेट पेट नेट लेट येट गेट वेट सेट हे एवढे शब्द सगळे जेटचे रायमिंग वर्ड्स आहेत म्हणून त्याला आपण रेड रंग दिला. मग बघा असं एरोप्लेनचं चित्र तयार झालंय आणि उरलेले सगळे जे शब्द आहेत ते काय करायचे ब्ल्यू रंगाने रंगवायचे. या पद्धतीने आपल्याला हा क्वेश्चन पूर्ण करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, रायमिंग वर्ड्स. फॉर्म रायमिंग वर्ड्स विथ 4 or 5 लेटर्स. बघा इथे एक ई असणारे रायमिंग वर्ड्स 5 लिहायचे आहेत. ELL असणारे 5 वर्ड्स आणि IDE असणारे 5 वर्ड्स. मग या पद्धतीने आपल्याला लिहायचे. बघा एक ई असणारे केक मेक लेक टेक फेक. इथे बघा ELL असणारे वेल सेल टेल बेल सेल. पुढचं बघा IDE असणारे साईड वाईड लाईड स्लाईड हाईड. या पद्धतीनं हा प्रश्न लिहायचा आहे. पुढे शब्द दिलेला आहे अँड EED OSE असणारे शब्द बघा इथे सँड बँड लँड हँड ब्रँड. इथे बघा EED असणारे रायमिंग वर्ड्स आहेत सीड वीड नीड ब्लीड ग्रीड. OSE असणारे रोज नोज पोज लॉस गॉस. पुढचा प्रश्न बघा रायमिंग वर्ड्स. फॉर्म रायमिंग वर्ड्स विथ 4 or 5 लेटर्स. आता इथे आपल्याला 4 किंवा 5 अक्षरी शब्द लिहायचे आहेत. दिलेल्या शब्दांचे रायमिंग वर्ड्स 4 अक्षरी किंवा 5 अक्षरी. मग बघा AME असणारे नेम केम सेम गेम लेम. आता बघा ILE असणारे टाईल बाईल फाईल माईल स्टाईल. OWL असणारे डाऊन क्राऊन ब्राऊन ड्राऊन टाऊन. या पद्धतीनं त्याच पद्धतीनं पुढे बघा इंक एट आणि ING असणारे शब्द लिंक सिंक ड्रिंक झिंक थिंक. एट असणारे शब्द लेट डेट गेट हॅट रेट. पुढे बघा ING असणारे स्विंग विंग रिंग किंग सिंग. पुढचे रायमिंग वर्ड्स बघा फ्रॉम रायमिंग वर्ड्स विथ 4 or 5 लेटर्स. याचे पण 4 अक्षरी किंवा 5 अक्षरी शब्द असणारे रायमिंग वर्ड्स आपल्याला लिहायचे आहेत. मग AY असणारे राइम्स आहेत से वे डे ले बे. पुढे बघा IWL असणारे विल हिल टिल पिल स्टिल. OKK असणारे कुक लुक हुक बुक टुक. AWL असणारे OOL असणारे आणि EEP असणारे बघा AWL असणारे बॉल कॉल टॉल हॉल वॉल. त्याच्यानंतर बघा OOL असणारे कुल वुल पुल स्कूल स्टूल. स्लीप शिप जिप कीप डीप. पुढचा प्रश्न आहे पॅराग्राफ रायटिंग माय सेल्फ. इथे आपल्याला स्वतःबद्दल माहिती लिहायची आहे. इथे आपल्याला बघा थोडं वाक्य दिलेलं आहे. आपल्याला फक्त आपली पुढे इथे माहिती लिहायची आहे आणि सेंटेन्स पूर्ण करायचं आहे. रीड लाऊडली अँड राईट नेटली. माय नेम इज. इथे आपल्याला आपलं स्वतःचं नाव लिहायचं आहे. मग मी इथे लिहिलं आहे माय नेम इज माही. आय एम 6 years old. आपल्या इथे वय लिहायचं आहे. मी 6 वर्षाची आहे किंवा मी 6 वर्षाचा आहे. माय बर्थडे इज ऑन 17th June. म्हणजे माझा वाढदिवस 17 जूनला आहे.
आता इथे तुम्ही तुमची बर्थ डेट लिहायची आहे. माय हाईट इज 124 सेंटीमीटर. प्रत्येकाची इथे उंची लिहायची आहे. प्रत्येकाची उंची थोडीफार वेगळी असेल. माय वेट इज 16 किलोग्रॅम. प्रत्येकाचं वजनसुद्धा इथे वेगळं असणार आहे. आय लिव्ह इन सातारा. इथे आपण कुठे राहतो ते लिहायचं आहे. माय फादर्स नेम इज सुभाष. माझ्या वडिलांचं नाव लिहायचं आहे. आपल्या वडिलांचं नाव लिहायचं आहे तुम्ही प्रत्येकाने. माय मदर्स नेम इज द्राक्षिणी. इथे आपल्या आईचं नाव लिहायचं आहे. आणि पुढे बघा, आय हॅव 2 ब्रदर अँड ओनली 1 सिस्टर. मला 2 भाऊ आहेत आणि एकच बहीण आहे. मग तुम्हाला किती भाऊ आहेत किती बहिणी आहेत ते तुम्ही इथे लिहायचं आहे. आणि हेच जसं आहे वर लिहिलेलं तसं पूर्ण खाली आपल्याला सुंदर अक्षरामध्ये लिहायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे पॅराग्राफ रायटिंग माय स्कूल अँड माय क्लासरूम. आपल्या शाळेबद्दल माहिती लिहायची आहे. रीड लाऊडली अँड राईट नेटली. आय गो टू साधना प्राथमिक स्कूल. आपण आपल्या इथे शाळेचं नाव लिहायचं आहे की मी कोणत्या शाळेत जायचं आहे. आपण आपल्या इथलं स्कूलचं नाव लिहायचं आहे. आय एम इन स्टँडर्ड 1. मी पहिलीत शिकत आहे. माय प्रिन्सिपल नेम इज ढवळीकर मॅडम. तुम्ही तुमच्या प्रिन्सिपलचं नेम इथे लिहायचं आहे. माय क्लास टीचर्स नेम इज शेडगे मॅडम. तुम्ही तुमच्या इथे क्लास टीचरांचं नाव लिहायचं आहे. माय बेस्ट फ्रेंड इज आर्या आरोही. तुम्ही तुमच्या बेस्ट फ्रेंडचं मित्रमैत्रिणींची इथे नावं लिहायची आहेत. आय सी चेअर, डेस्क, अ ब्लॅकबोर्ड, अ टेबल, अ कपबोर्ड, लाईट अँड फॅन इन माय क्लासरूम. आपल्या क्लासरूममध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत हे सेंटेन्स आहे तसं लिहायचं आहे कारण प्रत्येकाच्या क्लासरूममध्ये या वस्तू असतात. आय गो टू स्कूल टू लर्न, टू रीड अँड टू राईट. आपण शाळेत कशासाठी जातो तर शिकण्यासाठी, वाचण्यासाठी आणि लिहिण्यासाठी. हे सुद्धा वाक्य आहे तसं आपल्याला खाली लिहायचं आहे. पुढे बघा, आय लव माय स्कूल व्हेरी मच. माझी शाळा मला खूप आवडते. हे जसं आहे तसं आपण काय करायचं आहे खाली लिहायचे. इथे आपली माहिती भरायची आणि आहे तसं सुंदर अक्षरामध्ये इथे आपल्याला दिले तसं लिहायचं आहे. पॅराग्राफ रायटिंग माय मदर. इथे आपल्याला आपल्या आईबद्दल माहिती लिहायची आहे. रीड लाऊडली अँड राईट नेटली. माय मदर नेम इज. बघा आता इथे आपण आपल्या मम्मीचं नाव लिहायचं आहे. जसं की मी लिहिले माय मदर नेम इज द्राक्षिणी. शी इज 33 इयर ओल्ड. मग तिचं इथे वय लिहायचं आहे आणि बाकीची माहिती आहे तशी म्हणजे इथून जे सुरू करायचे ते इथपर्यंत आहे तसं खाली सुंदर अक्षरामध्ये आपल्याला लिहायचं आहे. खाली आपल्याला ओळी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये छान अक्षरामध्ये आपल्याला आहे तसं लिहायचं आहे. फक्त म्हणत लिहायचं आहे म्हणजे आपली प्रॅक्टिससुद्धा होईल. मग बघा आपण रीड करूया. शी कुक, क्लीन अँड मेंड माय क्लोथ्स. शी हेल्प मी विथ माय होमवर्क. She teaches me the right moral values of kindness, honesty and love. When I make any mistake or act naughty, she corrects me. She takes care of me when I am sick. When I am sick. बघा इथे she take care of me when I am sick. म्हणजे ज्यावेळेस मी आजारी पडतो त्यावेळेस काय करते माझी आई माझी काळजी घेते. प्रत्येकाची आई घेते. त्याच्यामुळे हे सेंटेन्स आपल्याला रीड आणि राईट पण करायचे आहेत. आय ॲडमायर माय मदर अँड लव हर व्हेरी मच बिकॉज शी इज अ स्पेशल गिफ्ट फ्रॉम गॉड टू मी. बघा सुंदर आईबद्दल आपल्याला इथे दिलेलं आहे. आपण छान लिहायचं आहे. पुढचा क्वेश्चन आहे पॅराग्राफ रायटिंग माय पेट कॅट. पाळीव प्राणी बद्दल इथे माहिती लिहायची. इथे आपल्याला कॅटबद्दल दिलेलं आहे. मग बघा, अ पेट ॲनिमल इज ॲन ॲनिमल दॅट लिव्स विथ मॅन. मग बघा इथे पेट ॲनिमल म्हणजे काय की जो प्राणी माणसांबरोबरच राहतो त्याला आपण काय म्हणतो पेट ॲनिमल म्हणतो. आय हॅव अ स्पेशल पेट दॅट आय लव व्हेरी मच. माय पेट इज अ कॅट. हर नेम इज अ फ्लफी. Fluffy. She is a white and has a thick coat of fur. Fluffy loves to eat fish bones and drink milk. She has green eyes and sharp teeth and claws. I love to stroke her back. She purrs when she is happy. I love my pet Fluffy very much. हाच आपल्याला पॅराग्राफ इथे खाली दिलेल्या ओळीमध्ये स्वच्छ सुंदर अक्षरामध्ये लिहायचा आहे.
पुढचा प्रश्न आहे जॉईन द डॉट्स अँड कलर द पिक्चर. मग आपल्याला हे डॉट्स जोडायचे आहेत आणि छान असं चित्र तयार होतं. ते चित्र आपल्याला काय करायचं आहे, रंगवायचं आहे या पद्धतीनं. पुढचा प्रश्न आहे IQ, फाइंड द डिफरन्स. आता बघा, स्पॉट 7 डिफरन्स बिटवीन द फॉलोविंग 2 पिक्चर, कलर द पिक्चर. आता बघा, या चित्रामध्ये आपल्याला 7 डिफरन्स सांगायचे आहेत आणि हे चित्र आपल्याला काय करायचं आहे, रंगवायचं सुद्धा आहे. मग बघा पहिल्या 2 चित्रांमधलं पहिलं चित्र आणि हे चित्र याच्यामध्ये निरीक्षण करायचं आहे. आता मी ते डिफरंट दाखवते. बघा, इथे हा पहिला डिफरंट आहे एक, म्हणजे इथे ती दांडी आहे वर आणि इथे नाही आहे. मग हा पहिला, इथे दुसरा, तिसरा, चौथा आणि पाकळी पेटल्स इथे 5वा आणि बघा 5 नंतर इथे हा 6वा आणि हा इथे 7वा. बघा इथे हा 7वा. असे 7 डिफरन्स या चित्रामध्ये आहेत. सुंदर रंगामध्ये हे चित्र रंगवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, इट डझंट बिलॉंग. इन इच बॉक्स क्रॉस आउट द पिक्चर दॅट डज नॉट गो विथ द मेन आयडिया. आता याच्यामध्ये बघा, थिंग्स दॅट आर हॉट. आता याच्यामध्ये काय हॉट नाही आहे सांगायचं आपल्याला. मग बघा, फायर हॉट आहे, ओव्हन आहे तो पण हॉट आहे, टी आहे हॉट आहे. मग हे हॉट आहे का नाही, म्हणून मी याला काय केलं, सर्कल केला. आता बघा, थिंग्स दॅट आर कोल्ड. आता याच्यामध्ये कोल्ड काय नाही आहे बघा, आईस कोल्ड आहे, हे ज्यूस म्हणजे बर्फाचे खडे ग्लासमध्ये कोल्ड आहे हे. मग याच्यामध्ये काय, ह्याला सर्कल करायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, थिंग्स दॅट आर सॉफ्ट. मग बघा, हे सॉफ्ट आहे, हे पण सॉफ्ट आहे आणि हे पण सॉफ्ट आहे. तसं हे कसं आहे, कठीण आहे. लाकूड ओंडका कसं आहे, हार्ड आहे, कठीण आहे, म्हणून मी याला सर्कल केला. थिंग्स दॅट आर हार्ड. आता बघा, हे पण हार्ड आहे, हे पण हार्ड, हे पण हार्ड आणि सोफा कसा असतो, सॉफ्ट असतो, म्हणून मी याला काय केलं आहे, सर्कल केलं आहे. वर पाथ SP. हेल्प राम फाइंड द spaghetti. Write SP in front of the letters in each box. Color the boxes green that have real words to make a path to the spaghetti. आता बघा, काय सांगितलं इथे आपल्याला. बघा, SP असणाऱ्या शब्दापासून त्याला हे इथपर्यंत अशी वाट दाखवायची आणि ते ग्रीन रंगाने रंगवायचे. मग बघा, या पद्धतीनं. पुढचा प्रश्न बघा, हेल्प दीपा फाइंड हर ब्रेसलेट. राईट BR इन फ्रंट ऑफ द लेटर इन इच बॉक्स. कलर द बॉक्सेस ब्ल्यू दॅट हॅव रिअल वर्ड्स टू मेक अ पाथ टू द ब्रेसलेट. मग बघा, या पद्धतीने दीपा ब्रेसलेटपर्यंत जाईल आणि तो भाग आपल्याला काय करायचा आहे, तो शब्द ग्रीन रंगाने रंगवायचा आहे. कलर इच क्रेयॉन अँड द बॉक्स अकॉर्डिंग टू द कोड. बघा, इथे 1 2 जिथं 1 ब्ल्यू रंगाने, 2 रेड रंगाने, या पद्धतीने जर सांगितलं आहे तसं आपल्याला या पद्धतीने हे काय करायचं आहे, रंगवायचं आहे, क्रेयॉन्स. बघा, पुढचा प्रश्न, क्रॅक द कोड. यूज द कोड टू सॉल्व द रिडल. राईट अ लेटर फॉर इच पिक्चर सिम्बॉल. द फर्स्ट वन हॅज बीन डन फॉर यू. रिडल बघूया आपण. इथे कोड दिलेला आहे आपल्याला. व्हॉट हॅज मॅनी रिंग्स बट नो फिंगर्स. बघा, खूप रिंग वाजते, खूप रिंग वाजते पण त्याला काय नाही आहेत, बोटं नाही आहेत. मग बघा, इथे आपल्याला हे लेटर्स दिलेत आणि त्याच्याखाली काही सिम्बॉल्स दिलेत. मग त्याच्यावर आपल्याला काय करायचं, तयार करायचं आहे. बघा, मग या पद्धतीनं. मग याच्यासाठी T हा शब्द आहे, मग याच्यासाठी E हा शब्द. बघा, ह्याच्यासाठी या सिम्बॉलसाठी इथे E हे लेटर दिलेलं आहे. जसे इथे सिम्बॉल्स दिले तसे त्याचे लेटर्स लिहून घेतले. मग आपलं उत्तर काय आलं तर टेलिफोन. बघा, टेलिफोनची रिंग असते पण त्याला फिगर असते का, फिंगर असतो का, बोट असते का, नाही, म्हणून मी इथे उत्तर काय, टेलिफोन. वर्ड सर्च कलर्स. फाइंड द नेम ऑफ 10 कलर्स गिवन अक्रॉस अँड डाऊन फ्रॉम द ग्रीड अँड सर्कल देम. मग इथे बॉक्समध्ये आपल्याला कलर शोधायचे आहेत, 10 कलर, आणि त्याला काय करायचं, सर्कल करायचे आहेत आणि तेच कलर आपल्याला खाली इथे असं या पद्धतीने लिहायचे आहेत. मग याच्यामध्ये कोणकोणते कलर आले बघा, ब्ल्यू, ऑरेंज, पिंक, ब्लॅक, येल्लो, ब्राऊन, व्हायलेट, ग्रीन, रेड, व्हाईट.
Word search vegetables. Find the name of 10 vegetables given across and down from the grid and circle them. बघा इथे आपल्याला भाज्या शोधायच्या आहेत. या पद्धतीने सर्कल करून त्याच भाज्यांची नावे आपल्याला इथे खाली लिहायची आहेत. चिली, ब्रिंजल, रॅडिश, स्पिनेच, पोटॅटो, टोमॅटो, बीटरूट, कॅरोट, कॅबेज, ओनियन. वर्ड सर्च मंथ ऑफ द इयर. बघा इथे आपल्याला हे ब्रॅकेटमधून मंथ हे करायचे सर्कल आणि तेच मंथ आपल्याला काय करायचे या पद्धतीने खाली लिहायचे. त्याचे स्पेलिंग्स म्हणत लिहायचे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. गणिताचा आणि ग्रामरचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.